बघा महत्त्वाचे अपडेट आहे. अरे बापरे, या लोकांना 1 ऑक्टोबरपासून रेशन मिळणार नाही. काय कारण आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत KYC न करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये धान्य मिळणार नाही. एवढेच नाही तर ऑक्टोबरपर्यंत जे लोक KYCची प्रक्रिया पूर्ण करणार नाही त्यांचे रेशन कार्डसुद्धा रद्द केले जाणार आहे. तर काय आहे ही पूर्ण प्रक्रिया आपण सविस्तर यात बघणार आहोत. तर या लोकांना 1 ऑक्टोबरपासून रेशन मिळणार नाही. तर रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे काही रेशन कार्ड धारकांना पुढील महिन्यापासून रेशन मिळणार नाही. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत KYC न करणाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून रेशन मिळणार नसल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत KYC न करणाऱ्यांना KYC न करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये धान्य मिळणार नाही. एवढेच नाही तर 31 ऑक्टोबरपर्यंत जे लोक KYCची प्रक्रिया पूर्ण करणार नाही त्यांचे रेशन कार्डसुद्धा रद्द केले जाणार आहे. तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून अशा व्यक्तींचे नाव वगळले जाणार आहेत, म्हणजे काढूनच टाकले जाणार आहे. त्यांचं रेशन कार्ड हे रद्द केले जाणार आहे. म्हणजेच अशा लोकांचे रेशन कार्डच रद्द होणार. त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत KYC पूर्ण केली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे काम करावे लागणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत रेशन मिळविण्यासाठी पात्र कुटुंबासाठी POS मशीनद्वारे शिधापत्रिकेत नोंद केलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची KYC आवश्यक आहे. रेशन कार्डमध्ये नाव असणाऱ्या सर्व सदस्यांची KYC बायोमेट्रिक पडताळणीद्वारे करण्यास सांगितले गेले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून KYC केली जात आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश निर्गमित केल्यानंतर केंद्र सरकारने KYC करणे बंधनकारक केले आहे. बघा, बंधनकारक आहे. सर्वांनी KYC नक्की करा. जे लोक KYCची प्रक्रिया पूर्ण करणार नाही त्यांना रेशन दिले जाणार नाही आणि त्यांचे नाव रेशन कार्डच्या यादीमधून वगळले जाणार आहे. म्हणजेच अन्न सुरक्षा योजनेतून अशा लाभार्थ्याचे रेशन कार्ड वगळले जाणार आहे. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जर नाव असेल तर रेशन कार्ड धारकांना सध्या जे मोफत अन्नधान्य मिळत आहे ते मिळणार नाही. म्हणून सध्या राज्यात सर्वत्र रेशन दुकानात KYCची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. तथापि ज्या लोकांनी अजूनही प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घेणे आवश्यक आहे. यासाठी संबंधितांच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना KYCच्या प्रक्रियेसाठी आवाहन करण्यात आले आहे. रेशन कार्ड KYCसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात आधार कार्ड घेऊन जावे लागणार आहे. तुमची KYC आधार कार्ड लिंक केल्यावरच पूर्ण होईल. रेशन कार्ड KYCची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. जर कोणत्याही ग्राहकांचे बोटाचे ठसे उपलब्ध नसतील तर त्याच्यासाठी आयरिस मशीन वापरून KYC केले जाईल. बघा, ज्यांचे बोटाचे ठसे उमटत नसतील त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. त्याच्यामुळे KYC करून घ्या. रेशनचा गहू मिळवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत 30 सप्टेंबरपूर्वी KYC करा, अन्यथा तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापासून रेशनपासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच 31 ऑक्टोबरपर्यंत KYC न केल्यास वंचित निवडलेल्या लाभार्थ्यांची नावे राष्ट्रीय अन्न सुरक्षा या योजनेतून काढून टाकली जातील. तर अशी महत्त्वाची अपडेट होती. तर नक्की KYC करून घ्या आणि आपले रेशन कार्ड अद्ययावत करा, जेणेकरून तुम्हाला सर्व सुविधा मिळून जाईल. आणि चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.